नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर एवढ्या सकाळी मी चालली कुठे आहे, तर मी आणि अर्णव आम्ही चाललो आहोत गावी दापोलीला. बाकीचे ना सगळे आदल्या दिवशीच गेलेले आहेत फोर व्हीलरने. नवीन गाडी घेतलेली ती न्यायची होती देवाच्या मेन देवाची ते पाया पडायला. तर घरातले सगळे म्हणजे अन्वीही गेलेली आहे. तर सकाळीच 3 वाजता उठले. आपली दिवा रत्नागिरी आहे, दिव्यावरून जीच 5:30-6:30ला निघते ती पकडायची आहे. तर सकाळीच मी उठली, चहा वगैरे केला. आधी सकाळी ना चहा पियाल्याशिवाय फ्रेश नाही वाटत, म्हणून मी आधी चहा करून घेतला आहे. थोडीफार कामं आटपायची होती ती करून घेतली, कारण अमोल आहेत घरी. अमोल आणि अर्णव पण झोपलेलं, पण आता अर्णवला मी उठवते. 4 वाजलेले आहेत बरोबर. 5ला पहिली ट्रेन येते कळव्याला कर्जत, ती पकडायची आहे आम्हाला. तर साधारण 4:30 वाजता निघू, कारण इथून तिकीट काउंटरवरून आम्ही तिकीट काढणार आहोत. मस्तपैकी एवढ्या थंडीमध्ये सकाळ सकाळी गरम गरम चहा एकदम छान वाटत होतं. तर स्वेटर वगैरे घातलं, अर्णवलाही घातलं, आणि अमोलला आम्हाला एक्सप्रेसमध्ये दिवा रत्नागिरीमध्ये बसवून देणार होते आणि मग निघणार होते. तर सामान काहीच नाही आहे, सामान आदल्या दिवशीच आई बरोबर गाडीतून पाठवून दिलेलं होतं. अर्णवला काही गेम्स पाहिजे होते, कारण तो बोलला एक्झाम झाली की आम्ही तिथेच राहायला जाणार आहोत. तर पझल्स, सापशिडी, बिझनेस हे असे गेम आहेत ना, ते घेऊन दिलेले त्याला. साधारण 6 का 7 दिवस ना माझा आवाज खूपच बसलेला होता. आज असा तरी निघाला आहे, म्हणून मी स्पीच द्यायला घेतले हा व्हिडिओ. तर 4:30 वाजता बरोबर आम्ही निघालो. गाडी पार्क करणार रेल्वे कॉलनीच्या इथे कळव्याच्या. अर्णवचा ना हा पहिला प्रवास आहे रेल्वेने, म्हणजे दिवा रत्नागिरीने. तो पहिल्यांदा बघेल की किती गर्दी असते. दिवा रत्नागिरी ही जी ट्रेन आहे ना, या ट्रेनमध्ये वर्षाच्या 12ही महिने पूर्ण गर्दी असते. ती कधीच तुम्हाला कुठल्या सीझनमध्ये तर जाऊ द्याच, पण इतर वारी पण तुम्ही गेलात ना तरीही गर्दी असणार. कारण आता 8-10 दिवसातच शिमगा आलेला आहे, प्रत्येकाच्या गावी देव येतो. तर तेव्हा तर प्रचंड गर्दी असणार. पण मला अंदाज आला की यावेळी गर्दी नसेल कदाचित, पण नाही, खूपच गर्दी होती. अमोल गाडी पार्क करून येतात तोपर्यंत आम्ही स्टेशनला जाऊन तिकीट काढून उभे राहिलो. ते इथे आम्ही दिवा स्टेशनला उतरलेलो आहोत. अमोलना फास्ट पुढे चाललेत. साधारण ना इंजिन डब्याच्या मागे ना 9 डबे आहेत ना, ते ह्याचे आहेत, जनरलचे आहेत. लगेजचे आहे, लगेजच्या नंतर 9 डबे जनरलचे आहेत. तर आम्ही बघणार कुठे साधारण आम्हाला बसायला तरी मिळते का. तर ही आहे ट्रेन दिवा रत्नागिरी. अमोल खूप पुढे गेलेत बघायला. हे जे खाली डबे दिसत आहेत ना, ते रिझर्वेशनचे आहेत. हे पाहू शकता. तर इकडे ना अमोल पुढे बघतायत कुठे जागा साधारण निदान 4थ्या सीटवर मिळाली किंवा वरती बसून मिळाली तरी चालेल. तर 4थ्या सीटवर मला जागा मिळाली. अर्णवला ना वरती बसवलेलं, पण तो बसायला घाबरत होता. जशी ट्रेन चालू झाली तसा तो खाली आलेला आहे. सगळ्यात पहिला आला चहावाला. चहा एक घेतला. मी चहाची लवर आहे हे सगळ्यांना आधीपासूनच माहिती असेल, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल. हे बघा, हा सगळ्यात मेन आवडता गेम अर्णवचा. हे पण डोकं चालून खेळायचं असतं, म्हणून हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आला भेळवाला, सुकी भेळ. मस्तपैकी कैरी, टोमॅटो, कांदा, शेव टाकून देत होते. कोकण रेल्वेमध्ये ना हीच मजा. म्हणजे लहान होतो ना तेव्हा आई पप्पा घेऊन जायचे, तेव्हाही आम्ही हेच खायचो. आणि आता आपली मुलं ही म्हणजे आपण जसे छानपैकी दिवस काढले ना, एन्जॉय केलं, तसे या मुलांनाही करावं. शेवटी हिल स्टेशन आलं, आम्ही उतरलो. अर्णवला वॉशरूमला जायचं होतं, म्हणून मी जागा बघवती.
खेडला आल्यावर अर्धी ट्रेन रिकामी झालेलीच आहे. ते इथून बाहेर गेल्यावर आम्ही ऑटो बघणार. शेअर ऑटो आहे. 20 रुपये एकाचे घेतात. पर पर्सन 20 रुपीज आहे. अर्धी ट्रेन इथेच खाली झाल्यामुळे पटकन ऑटो मिळत नव्हती. लकीली मिळाली. अर्णवला घेऊन मी पहिल्यांदा हा प्रवास केलेला आहे. घरातून आई वगैरे घाबरवते नको म्हणून येऊच एकटी, पण सवय तर झालीच पाहिजे. हां, अन्वीला घेऊन जमलं नसतं, पण अर्णव ठीक आहे. तर आम्ही चाललो आहोत आता खेड स्टेशनवरून खेड बस स्टँडला, जिथून आम्हाला दापोली बस मिळणार. खेड ते दापोली अशा बस सोडलेल्या असतात, ती बस आम्ही पकडणार. ही आहे खेडची जगबुडी नदी. गावी आलो ना की एक वेगळीच एनर्जी येते. खूप छान वाटतं. आता एकदा फक्त मुलांची एक्झाम कधी होते आणि कधी निघते असं झालेलं आहे. तर कोण कोकणातले आहेत ह्यांनी मला मॅसेज टाकावे, कारण आम्ही आहोत दापोलीचे. माझं सासर आहे श्रीवर्धन आणि माहेर आहे दापोली. ते इथे आम्ही बस स्टँडला उतरलेला. बस स्टँडवरून आम्ही इथे बंटीची वेट करवतो. ह्याला लागलेली भूक म्हणून समोरच दुकान होतं, तिथून खाऊ घेतला. घरी गेलो, फ्रेश झालो, जेवलो, आराम केला. रात्री 10 वाजता आम्ही बीचवर जायचं ठरवलं. सगळेच नाही, बंटी, शुभ्रा, मी आणि मुलं. नाईटचा प्रवास खूप छान वाटत होता. साधारण जास्तीत जास्त 10 का 15 मिनटावरच आहे समुद्र. त्याच्या आम्ही 4 व्हीलर काढले आणि गेलो. तर चला, ही व्हिडिओ आता मी इथे संपवणार आहे. व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच लाँग व्हिडिओचा टाईम मी टाकत जाईल, कारण शॉर्ट व्हिडिओचं एक पर्टिक्युलर टाईम मी डिसाईड केलेला आहे, तो टाकलेला आहे. आणि लाँग व्हिडिओचा टाईम पण एक फिक्स करून तोही मी टाकणार आहे. तर चला, बाय.